हॅलो, नमस्कार. मी ना तुम्हाला कोरफडीचे उपाय सांगते. की मी कोरफड माझ्या कुंडीमध्ये लावले. तिला काही जास्त पाणी लागत नाही. तिच्या अंगातच 90% पाणी असतं. त्या कारणाने पाणी थोडं तिला घालायचं असतं. जास्त पाणी घातलं तर मग कुजते वगैरे, चांगली नाही होत. आणि लहान मुलांना खोकला लागला ना, सर्दी खोकला कफ झाला तर हे कोरफडीचं ना भाजायचं आणि त्याचा ज्यूस काढायचा आणि चमचाभर त्या बाळांना पाजायचं. पण कोणत्या बाळांना? 1 वर्षाच्या वरच्या मुलांना. 1 वर्षाच्या आतल्या मुलांना नाही पाजायचं. ते डॉक्टरांच्याच सल्ल्याने औषध करायचं. आता माझी ना केस खूप गळतात, म्हणून मग मी माझ्या केसांना लावण्यासाठी मी ही कोरफड काढली. आता मी ह्या कोरफडीचं सोलते, वरचं साल काढून टाकते आणि गर काढून घेते तिचा. गर काढला की मग मिक्सरमधून वाटून घ्यायचा आणि मग डोक्याला सगळ्या केसात लावायचं. पूर्ण डोक्यातून गळेपर्यंत एवढा लावायचा आणि मग कपड्याने केस बांधून घ्यायची. आणि मग थोडी सुकली 1-2 तासांनी डोकं धुवून टाकायचं. केस गळायची पण थांबणार आणि केस वाढतात पण. हा मी घरगुती उपाय आहे माझा. कारण डॉक्टर केले, काही केले तरी केस गळायची थांबत नाही. मग वारंवार सर्दी वगैरे होते. थंड आहे ना कोरफड, म्हणून मग मी जास्त तिचा वापर करत नव्हते. पण नंतर मग मी विचार केला की आता थोडं 1-2 तासासाठी तरी लावली पाहिजे डोक्यात केसाला. म्हणजे केस थांबते आणि थांबतात आणि वाढतात पण. तर हा नक्की उपाय करा सर्वांनी. आणि मी हाच उपाय किती वर्षे तोच उपाय करते. पण छान त्याचा रिझल्ट येतो, म्हणून सर्वांनी तिचा वापर करावा. आणि ती एक लक्ष्मीच्या रूपात ती कोरफड असते. ती शुभ असते. ती कुंडीमध्ये लावली तर तिचं फूल येतं ना, सहजासहजी येत नाही. ज्याचं नशीब उघडणार असेल त्यालाच ते कोरफडीचं फूल दिसतं. आणि मग ते फूल आलं की ते काढून आपल्या पैशांच्या तिजोरीत किंवा दागिन्यांच्या तिजोरीत असं ते फूल ठेवायचं. हळद कुंकू टाकून पाया पडायचं, लक्ष्मीचं नाव घेऊन. खूप छान असतं.